क्लीनअप करायचं आहे, पण पार्लरमध्ये एवढे पैसे खर्च होतात. कोणता फेशियल करून आली ग? तुझ्या चेहऱ्यावर इतकं ग्लो कसं काय? पार्लर सारखं क्लीनअप करायचं मला तर माहितीच नाही. नमस्कार, मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, मी तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं. आता पार्लरमध्ये गेलो तर भरपूर असे पैसे आपले खर्च होतात. त्यासाठी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे घरच्या घरी क्लीनअप कसं करायचं. इतकं सोपं क्लीनअप आणि म्हणजे इतकं इफेक्टिव्ह आहे म्हणजे काय सांगू. चला मी आता व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की क्लीनअप आपण का केलं पाहिजे आणि कशासाठी क्लीनअप करायचं असतं. आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन असते, जमा होत असते, ही डेड स्किन वेळच्या वेळी निघून जाणं पण खूप गरजेचं आहे. पण काही वेळा काय होतं, आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे ती निघून न जाता आपल्या चेहऱ्यावर तशीच राहते. त्यामुळे आपला चेहरा डल दिसायला लागतो, एकदम निस्त दिसायला लागतो. शिवाय वातावरणात जे काही जर्म्स असतील ते आपल्या चेहऱ्यावर वारंवार बसत असतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ब्लॉक होतात. तेव्हा आपल्याला डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन, पिंपल्स अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात, स्किनला व्हायला लागतात. पण आपण डेली बेसिसवरती रेग्युलर जर क्लीनअप केलं तर आपल्याला चेहऱ्यावरचे जे काही पोर्स असतात ते डीपली क्लीन होतात आणि आपल्या चेहऱ्यावरची जी काही घाण असेल ती निघून जाण्यासाठी मदत होते. आता हे क्लीनअप कधी करायचं असतं. जर तुम्ही क्लीनअप करत असाल तर तुम्ही वीकलीमधून एकदा तरी चेहऱ्यावर क्लीनअप करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करत असाल तर 15 दिवसातून एकदा तरी चेहऱ्यावर तुम्ही क्लीनअप हे केलंच पाहिजे. चला बघूया हाऊ टू डू क्लीनअप ॲट होम. फर्स्ट स्टेप म्हणजे फेस वॉश. आता क्लीनअपच्या आधी तुमचा चेहरा छान क्लीन असणं खूप गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्यावर जी काही घाण असेल, डर्ट्स असेल ते काढून टाकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी एखादा छान असा फेस वॉश घ्यायचा. माइल्ड अशा फेस वॉशने छान असं तुमचा चेहरा वॉश करून घ्यायचा. 4-5 मिनटं फेस वॉश करून घ्यायचा. त्यानंतर मग फेस वॉश करून घ्यायचा. त्यानंतर टॉवेलनं तुमचा फेस आहे तो एकदम क्लीन करून घ्यायचा. स्टेप नंबर 2 म्हणजे क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंग कशासाठी करायचं तर फेस वॉश करून सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती घाण राहिली असेल तर ते प्रॉपरली रिमूव्ह करण्यासाठी आपण क्लिन्झिंग करायचं आहे. आता हे क्लिन्झिंग कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला एक बाउल लागणार आहे. त्या बाउलमध्ये 2 ते 3 चमचे कच्चं दूध घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही दूध घेऊ शकतात आणि कॉटन बॉलच्या साहाय्याने सगळ्या चेहऱ्यावर छान हे दूध अप्लाय करून घ्यायचं आहे. मसाज करायचा आहे. काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरती जी काही उरली सुरली घाण असेल, जी काही डर्ट्स असेल ते प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी खूप मदत होईल. आता क्लिन्झिंगसाठी आपण कच्चं दूध वापरलेलं आहे. तर कच्चं दूध हे एक नॅचरल क्लिन्झिंग एजंट आहे. म्हणजे मार्केटमधले जे काही क्लिन्झिंग मिळतात त्यानेसुद्धा तुमचा चेहरा एवढा प्रॉपरली क्लीन होणार नाही. एवढा छान दुधाने तुमचा चेहरा क्लीन होणार आहे. त्यामुळे क्लिन्झिंगसाठी आपण इथं कच्चं दूध वापरलेलं आहे. कॉटनच्या सहाय्याने आपल्या मानेवर पण मसाज करायची आहे आणि फेसवर सुद्धा मसाज करायची आहे. 5-6 मिनटं सहज आपले कुठंच मसाजमध्ये निघून जातात. तर मी माझ्या फेस वाईप्सने व्यवस्थित पुसून घेणार आहे. तुम्ही ॲटलिस्ट वॉश पण करू शकता. स्टेप नंबर 3 ते म्हणजे स्क्रबिंग. आता क्लीनअपमधील तिसरी स्टेप आहे. हे स्क्रब करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. आपल्याला एक बाउल लागणार आहे. त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे आणि एक टोमॅटो अर्धा कट करून घ्यायचा आहे. आता हे स्क्रब करायचं ते बघूया. आता हे अर्ध कापलेले जे टोमॅटो आहे हे टोमॅटो साखरेमध्ये डीप करायचं आणि छान सर्क्युलेशन मोशनमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर हे स्क्रब करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला ब्लॅक हेड्स आणि व्हाईट जास्त असतील त्या ठिकाणी छान स्क्रब करून घ्यायचं आहे. स्क्रब करण्यासाठी आपण जे टोमॅटो यूज केलेला आहे ते नॅचरल ब्लिचिंग काम करत असतं. शिवाय आपल्या स्किनला लाईटन अप आणि ब्राईटन अप करण्याचं सुद्धा टोमॅटो करत असतं. शिवाय आपण जी साखर यूज केलेली आहे ती नॅचरल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी काही बिल्डअप झालेली स्किन, डेड स्किन आहे ती रिमूव्ह होण्यास मदत होते. जर तुमच्याकडे मार्केट बेस्ड कुठलाही स्क्रब नसेल तर तुम्ही टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब तुमच्या चेहऱ्यासाठी नक्कीच यूज करू शकतात. एकदम माइल्डली आणि तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी साखर आणि टोमॅटो तुम्हाला खूप जास्त मदत करेल. संपूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलेशन मोशनमध्ये स्क्रब करून घ्यायचं आहे. आता स्क्रब झाल्यानंतर चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे. स्टेप नंबर 4 स्टीमिंग. आता क्लीनअपमधील सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे स्टीमिंग. आता आपल्या चेहऱ्यावर स्टीम आपण कशासाठी देतो तर आपल्या चेहऱ्यावरचे जे काही पोर्स असतात त्यामध्ये घाण अटकून बसलेली असते, तेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावर स्टीम देतो. तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे पोर्स असतात ते लूजन अप होतात आणि त्यामुळे आपल्या पोर्समध्ये जी काही घाण अडकून बसलेली आहे ती आपण इझिली रिमूव्ह करू शकतो.
त्यासाठी आपण चेहऱ्यावर स्टीम द्यायचा आहे. चेहऱ्याला स्टीम देण्यासाठी तुम्ही स्टीमरचा यूज करू शकतात. तर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एखादा टर्बनचा टॉवेल घ्या आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करा. त्या पाण्यामध्ये टॉवेल डिप करा, थोडंसं स्विच करा आणि त्या टॉवेलच्या साहाय्याने छान तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही स्टीम घेऊ शकतात. किंवा जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही इझिली तुमच्या चेहऱ्यावर स्टीम घेऊ शकतात. आता म्हणजे 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावर छान स्टीम घ्यायची आहे. स्टेप नंबर 5 म्हणजे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह. आता स्टीमिंग नंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करणे. आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात त्यामध्ये जेव्हा घाण अडकून राहते तेव्हा आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सचा प्रॉब्लेम व्हायला लागतो किंवा पिंपलचा प्रॉब्लेम व्हायला लागतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लीन करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्हिंग टूल हे जे टूल आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये साईटवरती अगदीच म्हणजे 15 ते 20 रुपयांमध्ये आरामात मिळून जाईल. नेहमी लक्षात ठेवा, चेहऱ्यावर स्टीम दिल्याशिवाय ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह करायला अजिबात जायचं नाही. जर तुम्ही स्टीम न देता ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढायला गेलात तर तुमचे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह होणारच नाहीत. रेड कलरचे परमनंट पॅचेस तुम्हाला चेहऱ्यावरती पडतील. त्यामुळे स्टीम घेतल्याशिवाय काढू नये. स्टेप नंबर 5 फेस मास्क. आता ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स रिमूव्ह केल्यानंतर चेहऱ्याला छान फेस मास्क लावणं तितकंच सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण चेहरा क्लीन केल्यानंतर फेस मास्क गुणधर्म आहेत जे आपल्या चेहऱ्यावर लॉक होतात आणि तुम्हाला तितकंच गरजेचं आहे. यामध्ये फेस मास्क आहे तो कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी तुम्हाला एक बाउल लागणार आहे. त्यामध्ये 1 चमचा मुलतानी माती घालायची आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घ्यायचं आहे. आता जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर पण ॲड करायचं आहे. जर तुमची स्किन ड्राय आहे तर दुधाचाच वापर करायचा आहे. आता माझी स्किन ड्राय आहे त्यासाठी मी मुलतानी मातीमध्ये दुधाचा वापर केलेला आहे. याची छान अशी स्मूथ पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची आहे. रोज वॉटर लागेल किंवा दूध लागेल तर तुम्ही त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात. पण मुलतानी माती छान स्मूथ पेस्ट बनवायची आहे. ही जी पेस्ट आहे ती तुमच्या चेहऱ्याला आणि मानेला छान अप्लाय करून घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनटं पॅक तुमच्या चेहऱ्यावरती तसंच राहू द्यायचं आहे. कारण 10 ते 15 मिनटानंतर छान तुम्ही पाण्याने फेस वॉश करून घ्यायचं आहे. आता आपण जी मुलतानी माती यूज केलेली आहे या मुलतानी मातीला हजारो वर्षापासून स्किन उजळ करण्यासाठी वापरलं जातं. शिवाय चेहऱ्यावरती जर टॅन झालेला असेल तर प्रॉपरली रिमूव्ह करण्यासाठी मुलतानी मातीचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो. आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, मुलतानी मातीचा रेग्युलर यूजमुळे डार्क स्पॉट पिगमेंटेशन कमी होण्यासाठी आणि दूर होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती सुद्धा हा फेस पॅक तुम्ही यूज करू शकतात. हे जेव्हा तुम्ही घरच्या घरी क्लीनअप कराल तेव्हा पार्लरमध्ये जाऊन पुन्हा तुम्ही क्लीनअप करणार नाही. एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला क्लीनअप केल्यानंतर तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे. शिवाय जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप करता जे काही ब्लॅकहेड्स असेल आणि व्हाईटहेड्स असतील ते रिमूव्ह करतात ते प्रॉपरली रिमूव्ह करत नाही. पण जेव्हा आपण घरच्या घरी क्लीनअप करत असतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जे काही ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात ते आपण प्रॉपरली रिमूव्ह करू शकतो. आपली स्किन छान बनवू शकतो. त्यामुळे घरच्या घरी हे क्लीनअप तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही फेस पॅक तयार करू शकता. जसं की बेसन, दूध आणि हळद टाकून जो फेस पॅक बनतो तो पण तुम्ही लावू शकतात. पण हा पण एकदम असा बेस्ट फेस पॅक आहे. तुम्हाला पण माहीतच असेल मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयुक्त असं गुणधर्म आहे. पण आता 8 दिवसांवर आहे तेवढ्यातच आता तुम्ही पण सुरू करून द्या आपले स्किन केअर करण्यासाठी. तुम्हाला हे क्लीनअप कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.